स्पर्धा KPL एक्सेस ग्रुप प्रेझेंट मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने उपस्थित संघांचे व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. करतोय पंच जरा थांबवा. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती असेल आपले अतिरिक्त खेळाडू आपण पाठवायचे लगेच. ओके सुरुवात. स्ट्राईक एंडला विश्वजित, नॉन स्ट्राईक एंडला निवास, तर गोलंदाजी मार्कवर सुविचार. सुविचार वरवटकर गावडे आंबेरेला बिलॉंग करणारा हा खेळाडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा विश्वजित याच्यासाठी पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना आता मात्र अवांतर चेंडू अवांतर धाबेने या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. जय केदारनाथ भोले कोणकारूळ संघाचा. विश्वजित पटेकर आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. वेळणेश्वर भाटी गावाला बिलॉंग करणारा हा गुणवान खेळाडू आहे. शांत संयमी खेळ म्हणून ज्याची ओळख आहे असा विश्वजित आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वजित पटेकर एक धाव प्राप्त होईल. हलक्या हाताने ढकलला होता पॉइंटच्या रिजनला. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना पाहायचं आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र आपल्याला निवास शिरगावकर द हार्ड हिटर पाहायला मिळेल. निवास तर गोलंदाजी मार्कवर सुविचार तितकाच घातक गोलंदाज आहे सुविचार वरवटकर. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. तो अनुभव पणाला लावावा लागेल या ठिकाणी सुविचार याला. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. हो हो बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. पाहायचाय सीमारेखा पार होतोय का. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. बॅटची कडा घेतली होती फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून त्या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा क्रॅम्प या ठिकाणी पाहायला मिळतोय पायामध्ये निवास याच्या. दुसऱ्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश मोरे सर, तर स्क्वेअर लेग पंच सूरज भापकर सर. थोडासा दुखापतग्रस्त या ठिकाणी निवास शिरगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू आहे. जय केदारनाथ भोले कोणकारूळ संघाचा. निवास कोणत्याही प्रकारे गंभीर जखम नसावी हीच प्रार्थना. पॉवर प्लेचं षटक असताना कोणत्याही प्रकारे पॉवर प्ले केली जात नाहीये कारण तितक्याच चांगली घातक गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी गोलंदाज सुविचार वरवटकर याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूंवरती फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. ते म्हणजे गोलंदाज सुविचाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरदार अपील. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का निवासाच्या स्वरूपात. कमांड डीजे. पहिल्या विकेटचं पतन केलं गेलंय. जय केदारनाथ भोले कोणकारूळ संघाकडून. निवासला माघारी परतावं लागेल. 4 या धावसंख्येवर पहिला धक्का. सुविचार वरवटकर सुरेख गोलंदाजी. येणाऱ्या फलंदाजाने आपण तयार राहायचंय. फलंदाजीसाठी दाखल होतोय मयुरेश वरवटकर.
तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुविचार वरवटकर, दोघे सख्खे बंधुराज. पाहायचंय आता मात्र एकामेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील मयुरेश आणि सुविचार. दोन्ही एका अष्टपैलू खेळाडू म्हणून गावडे आंबेरे या गावाला रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्या पर्वामध्ये पाहायचं आहे कोण कोणावर पडतो भारी. मोठे बंधुराज सुविचार वरवटकर, तर फलंदाजीसाठी छोटे बंधुराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश स्विच हिट केलाय, सुरेख फटका, चेंडू चाललाय का सीमारेखा पार पाहायचाय. सुरेख क्षेत्ररक्षण केले जात आहे, थोडासा गडबडलाय, फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओहो हो, काय घडलंय या ठिकाणी. आपण क्रिकेटचा खेळ खेळत असताना या ठिकाणी थोडीशी लगोरी या खेळाची आठवण करून दिली गेले. ज्या प्रकारे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालंय जय केदारनाथ भोले संघाच्या फलंदाजांकडून, तितकंच मिसअंडरस्टँडिंग सायना लॉजिस्टिक वरवडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं परंतु अवांतर थ्रो केले गेलेत. 3 धावा जमा केल्या जात आहेत. 3 धावांनी धावसंख्या. नाशिकेत वांगणकर नवानगर कुठे असतील तर आपण व्यासपीठावरती यायचंय. नाशिकेत वांगणकर. पुन्हा एकदा अवांतर चेंडू दंड दिला जातोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. अवांतर धाव खर्च केली जाते. सुविचार अवांतर धावेने धावसंख्या ट्रबल, धावसंख्या 8. पॉवर प्लेचं षटक असताना कोणत्याही प्रकारे पॉवर प्ले केली गेली नाहीये, ते म्हणजे जय केदारनाथ भोले संघाकडून. पुन्हा एकदा सुविचार राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पुन्हा एकदा हलक्या हाताने टटवण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने झेल पकडला जातोय. खेळ संपतोय विश्वजित याचा. कम ऑन डीजे. संधी मॅच आपली चालू राहील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या पहिल्या षटकांती 2 गड्यांच्या मोबदल्यात 8. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. मॅच चालू राहील आणि व्यासपीठाच्या दिशेनं आपल्या सोबत जोडले जातील गोपी जाधव सर. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश डोरलेकर हिचा आपण इंटरव्ह्यू या ठिकाणी पार पडणार आहे. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेनं जोडले जातील आपल्या सोबत व्यासपीठाच्या दिशेने आपल्या सोबत जोडले जातील या ठिकाणी गोपी जाधव सर आणि या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा डोरलेकर. धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम त्रिशा तुझं खूप खूप स्वागत आहे FCT 2025च्या पहिल्या पर्वामध्ये. तू या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर आहेस आणि गेले अनेक दिवस सगळ्यांना याची उत्सुकता लागली होती की त्रिशा कधी येणार, त्रिशाचा खेळ आम्हाला कसा पाहायला मिळणार, तिच्याबद्दल जाणून घ्यायला. तर काही प्रश्न जे आमच्या प्रेक्षकांच्या मनात होते ते आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि त्याची उत्तरं आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायची आहेत. सर्वप्रथम तुझं या ठिकाणी स्वागत आहे. त्रिशा, बालपणीचं क्रिकेट म्हणजे लहान वयात जे आपण क्रिकेट खेळतो ज्याची सुरुवात आपल्या घरापासून होते, तुझं बालपणीचं क्रिकेट कसं सुरू झालं, काय आठवणी आहेत बालपणीच्या क्रिकेटच्या? सर्वप्रथम मी जेव्हा क्रिकेट खेळायला गेले तेव्हा मला क्रिकेट हे माहितीच नव्हतं. तर म्हणजे मला आवडायचं नाही पहिलं असं स्टार्टिंगला वगैरे. पण नंतर माझ्या सरांनी मला, आई बाबांनी मला ते समजून दिलं की क्रिकेट काय आहे, कसं आहे.
तर मला ते क्रिकेट आवडायला लागलं नंतर. पहिली तर मला बॅट आणि बॉल कसं धरायचं, कसं मारायचं ते सुद्धा माहिती नव्हतं. क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे आई-बाबांनी सांगितलं क्रिकेट असं-असं खेळलं जातं. परंतु त्यानंतर ती आवड एकदम मनात रुजायला किती दिवस लागले? किती दिवस तू त्याच्यासाठी सराव केला होता सुरुवातीच्या कालावधीमध्ये? सुरुवातीला जरी 1-2 वर्ष गेलीत मला क्रिकेट समजायला आणि माझ्या शाळेत मी जेव्हा क्रिकेट बघितलं तेव्हा फक्त मुलं क्रिकेट खेळायची. तर माझ्या मनात विचार आले की मुली का नाही क्रिकेट खेळत? म्हणून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नमस्कार त्रिशा. क्रिकेटसाठी आई-बाबांचा सपोर्ट हा तुझ्यासाठी कोणत्या प्रकारे आहे? घरी खेळून देतात, बाहेर जायला ओरडतात वगैरे त्याबद्दल काय माहिती सांगशील? बाहेर जायला तसं नाही आवडत, पण माझे आई-बाबा माझ्यासाठी खूप कष्ट करतात. आतापर्यंत खेळलेले क्रिकेट साधारण बॅड फेज सुद्धा आपल्या क्रिकेटमध्ये येत असतो. गुड फेजमध्ये नक्कीच सपोर्टर आपल्याला सपोर्ट करत असतात. परंतु बॅड फेजमध्ये आई-बाबांनी तुला केलेला सपोर्ट याबद्दल काय सांगशील? बॅड फेसमध्ये तसं फक्त जरासं ओरडतात की अ, अ, आणि सांगतात की पुढच्या वेळी प्रयत्न कर, पुढच्या वेळी तुला नक्की ते भेटेल. त्रिशा, आत्तापर्यंत तू चांगल्या लेव्हलचं क्रिकेट खेळलेत. कोणत्या-कोणत्या मॅचेस खेळल्यात? कोणत्या-कोणत्या मैदानांवर खेळलायस? काही आठवतंय? हो. आतापर्यंत मी कोळंबे इथे सोसा ग्राउंडवर खेळले आहे. पुण्यात सुद्धा 2 ग्राउंडवर खेळले आणि कोल्हापूरला पण खेळले. अ, मला अजून एक प्रश्न आहे तुझ्यासाठी, की तू ब्रँड अँबॅसेडर आहे, चांगलं क्रिकेट खेळतेस. आज समाजासाठी हे अभिमानाचे क्षण आहेत. मी अजून एक प्रश्न तुला विचारणार आहे, की तुझा आवडता महिला क्रिकेटर आणि मेल क्रिकेटर, पुरुष क्रिकेटर कोण आहे? महिलामध्ये स्मृती मानधना आणि पुरुषमध्ये MS धोनी. अच्छा, जर्सी नंबर 7 खूप आवडीची आहे. शेवटचा प्रश्न आहे त्रिशा तुझ्यासाठी, की एफ-सी-टी म्हणजे KPL ॲक्सिस ग्रुप ज्यांनी ही एफ-सी-टी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी निर्माण केली, ज्याचं पहिलं पर्व आहे. पहिल्या दिवसात आपण दाखल झालो आहे. या स्पर्धेकडे तू कशी पाहतेस? किंवा तुला देखील ब्रँड अँबॅसेडर म्हणून संधी मिळाली आहे. एकंदरीतच या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी KPL ॲक्सेस या ग्रुपचे आभार मानते कारण त्यांनी मला ही संधी दिली आणि यामुळे आपल्या समाजातील अनेक होतकरू मुलं आणि आणि गुणवंत खेळाडू पुढे जातील आणि आपल्या समाजाचं नाव नक्कीच मोठं करतील. आता जाता-जाता शेवटचा प्रश्न आहे. भविष्यात पुढच्या पर्वामध्ये जर मुलींची एखादी टीम एफ-सी-टीच्या मैदानावर उतरली, तर त्या स्पर्धेत तुला खेळायला आवडेल? हो, नक्कीच. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. तू आज आमच्यासोबत जोडली गेलीस, हा संवाद साधलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीस. KPL ॲक्सिस ग्रुप त्याचबरोबर संपूर्ण समाजाच्या माध्यमातून फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून तुझ्या भविष्याच्या सर्व प्रयत्नांना, तुझ्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आज तू आलीस त्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार. या संवादामध्ये आपण सध्या तरी इथेच थांबूया कारण सामना देखील सुरू आहे. धन्यवाद त्रिशा. यानंतर Thank आपण you. चालू सामन्याच्या दिशेने जातोय. आणि खारवी समाजाचे सुद्धा खूप खूप थँक्यू आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. येस, नक्कीच. थँक यू. थँक यू. यानंतर आपण मॅचकडे जातोय. धन्यवाद. थँक यू गोपी सर. द ब्रँड अँबॅसिडर ऑफ एफ-सी-टी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश डोरलेकर हिचा आपण इंटरव्ह्यू पाहिलात. यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जोडले जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीस धावसंख्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यात 15. कम ऑन डीजे.
संपतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या उभारली गेले आतापर्यंत. जय केदारनाथ भोले संघाकडून पाहायचंय सायना लॉजिस्टिक संघ सुरेख जखडून ठेवलंय आतापर्यंत. जय केदारनाथ भोले कोणकारोळ संघाला सायना लॉजिस्टिक संघ वरवडे गावचा हा संघ. तर वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेले. सुविचार वरवटकर जुनं अस्त्रशस्त्र मैदानात दाखल केलंय. पाहायचंय सुविचार. स्ट्राईक एंडला फलंदाज सुशांत रोहिलकर याचा फटका सजलाय. पाहायचाय चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी इट्स अ मॅक्सिमम. षटकार पाहुणी सक्सेसफुल फटका पाहिलात सुशांत रोहिलकर याचा. 5 चेंडू 11 धावेवर खेळताना. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुविचार वरवटकर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. 21 अशी धावसंख्या. जय केदारनाथ भोले स्ट्राईक एंडला सुशांत रोहिलकर. नवनगर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा सुरेख फटका सजलाय. पाहायचाय लॉंग ऑन रिचनला एक धाव पूर्ण. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न नकार दिला गेलाय. अक्षय पवार याच्या माध्यमातून 1 धावेवरच समाधान. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय सायना लॉजिस्टिक संघाकडून. हो फसवलं या ठिकाणी सुविचार्याने. आपल्या कोट्यातील स्लो पदरीचा चेंडू आणि फसला या ठिकाणी फलंदाज अक्षय पवार. गतीमध्ये बीट झालाय. फटका सजवण्याच्या नादात या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात 22. पुन्हा एकदा सुरेख चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु कोणत्याही प्रकारचं हाय कोऑर्डिनेशन जुळून येत नाहीये. फलंदाज अक्षय पवार याचा कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. सुरेख गती देखील पाहिली या चेंडूवरती सुविचाराची. मी मगाशीच म्हटलं होतं अनेक मॅचचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. जुनं अस्त्र शस्त्र आहे. पुन्हा एकदा फुल टॉस पदरीचा चेंडू. थोडासा फटका पुन्हा एकदा फसलेला पाहायला मिळतोय. पाहायचाय धावपद पकडला जाईल का. फलंदाज सुमित. अक्षय 1च धाव. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धती मिस केला गेलाय हा चेंडू. फटका सजवणं गरजेचं होतं. नक्कीच 6 धावा त्या मिळाल्या असत्या परंतु फटका फसला. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. अक्षय पवार याला 50 ची सरासरी अक्षय याची पाहायला मिळते. 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा. तर दुसऱ्या साईडला 200चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. सुशांत रोहिलकर 6 चेंडूंवरती 12 धावा. संघाची सांघिक धाव संख्या 23. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. आतापर्यंत 17 चेंडूवरती 23 धावा उभारल्यात. पाहायचाय या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. सुविचार. फलंदाज सुशांत रोहिलकर साठी. स्लो पद्धतीचा चेंडू स्लॉट मधला पाठवलाय. सीमा रेखा पार. प्लॉट मध्ये येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हा आहे KPL ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. पाहायचंय कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखली जाईल दोन्ही संघांकडून. जय केदारनाथ भोले संघ 3 षटकांती धावसंख्या 29. 3 गड्यांना माघारी पाठवलंय सायना लॉजिस्टिक वरवडे संघाने. पाहायचंय अंतिम 2 षटकासाठी कोणावर जबाबदारी दिली जाणार. सायना लॉजिस्टिक संघाकडून कशा प्रकारे गेम प्लॅन आखला जाईल
एक साईडला आपण पाहताय 7 चेंडू 18 धावा सुशांत रोहिलकर, तर दुसऱ्या साईडला अक्षय पवार 4 चेंडू 2 धावा. अक्षयकडे सुद्धा ताकद आहे, नजाकत आहे, वापरावं लागेल आपला अनुभव, ताकद वापरावी लागेल अक्षय पवार याला. दुसऱ्या साईडला ताबडतोड फलंदाजी सुशांत रोहिलकर याच्या माध्यमातून गेम प्लॅन तयार केला जातोय या ठिकाणी सायना लॉजिस्टिक वरवडे संघाकडून. त्या संघात देखील आपल्याला एक चांगले फलंदाज पाहायला मिळत आहेत. पियुष लाकडे आयकॉन खेळाडू, श्रवण लाकडे आयकॉन खेळाडू, दोन्ही खेळाडू वरवडे गावाला बिलॉंग करणारे आहेत. तर सुविचार वरवटकर गावडे आंबेरे गावाला बिलॉंग करणारा सायना लॉजिस्टिक संघाकडून. तर नवलाई हेदवतड संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका ज्याने केपीएल पर्व तिसरं गाजवलं असं प्रणव नाटेकर देखील या सायना लॉजिस्टिक संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. निखिल डोरलेकर वरवडे, त्याचप्रमाणे पवन नाटेकर धोपावे, ईशान आंबेरकर तुलसुंदे, रितेश जाधव धोपावे, राज वरवडकर ओणी भाटी, तर अथर्व शिरगावकर कारुळ आणि उद्देश कोलतरकर नवानगर असं प्लेइंग 11 पाहायला मिळते सायना लॉजिस्टिक संघाकडून. तर जय केदारनाथ भोले संघाकडून पाहायचं आहे स्ट्राईक एंडला अक्षय पवार. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं चौथं षटक राज वरवटकर. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय, पाहायचंय काव कॉर्नर रिजनला चेंडू चाललाय, वन बाउन्सी मारे खपार येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. षटकार गेला या चेंडूवरती अक्षय पवार. मगाशीच म्हटलंय अनुभव आहे, ताकद आहे आणि ती ताकद आता मात्र दाखवताना मैदानाच्या आत अक्षय पवार. गोलंदाजी मार्कवर राज वरवटकर, हा देखील चांगला नवोदित गोलंदाज ओणी भाटी संघाचा गोलंदाजी मार्कवर. 10 ते 12 पावलांची बॉलिंग धावगती या गोलंदाजाची पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. हो हो व्हॉट अ बॉल, काय चेंडू फेकलाय, सुरेख चेंडू. या ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागेल, विकेट धावबाद पकडला जातोय अक्षय पवार. थोडासा बॅड परफॉर्मन्स पाहायला मिळत होता, नक्की स्ट्राईक रेट थोडासा कमी पाहायला मिळालाय आणि या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते अक्षय पवार. बॅक टू द पवेलियन, चौथा धक्का कमॉन डीजे. लॉंग ऑन रिजनला पवन चुकलाय, हातातून झेल सुटलाय. साधा सोपा झेल होता, झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस आणि आता मात्र महत्वपूर्ण झेल सुटलाय. सुशांत रोहिलकरला जीवदान या ठिकाणी प्राप्त होतंय. 8 चेंडूंवरती 19 धावा. या ठिकाणी खेळी संपुष्टात आली असती, परंतु त्या ठिकाणी जीवदान पाहायला मिळालंय. पवन नाटेकर हा चुकलाय लॉंग ऑफ रिजनला. सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक राज वरवटकर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा कौस्तुभ उर्फ बंटी साठी. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील देखील केली जाते, पाहायचंय डायरेक्ट हिट केला जाईल का. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू कौस्तुभ याला. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली राज वरवटकर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका सजलाय, पाहायचा आहे कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय.
वन बाउंड सीमा रेखा पार येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. कमॉन डीजे. सुरेख फटका सस्ताना पाहायला मिळालाय कौस्तुभ अडुरकर उर्फ बंटी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. 38 धावसंख्येपर्यंत मजल. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 9 धावा खर्च कराव्या लागल्यात. या ठिकाणी गोलंदाज राज याला अंतिम चेंडू चौथ्या षटकातील कौस्तुभ साठी. हो हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता तेवढं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. दरम्यान षटक संपल्याची खूण देखील या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली जाते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 24 चेंडूंमध्ये फक्त 39 धावा उभारल्या गेल्यात. या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघाकडून 4 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. सायना लॉजिस्टिक संघाला पाहायचं अंतिम षटकासाठी कोणावर जबाबदारी दिली जाईल. अंतिम षटकासाठी गोलंदाज दाखल झालाय पवन नाटेकर. राईट हँड राऊंड विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. पाहायचाय ताकद आहे का ना ताकद आहे. चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी काव कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. उर्फ बंटी पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार. 45 धावसंख्या. पवन नाटेकर धोपावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती हवाई हल्ला. झेल होण्याची शक्यता पाहायचाय. अथर्व शिरगावकर यशस्वी झेल पकडतोय. चांगली जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कौस्तुभला माघारी परतावा लागेल. 5वा धक्का जय केदारनाथ बोले कोणकारुळ संघाला. पवन नाटेकर याच्या माध्यमातून धोपावे एक्सप्रेस परेश नाटेकर यांचे छोटे बंधुराज पवन नाटेकर यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हो हो पुन्हा एकदा रोहितला सुद्धा धावबाद पकडला जातोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. फलंदाज रोहित पावसकर याला 6वा धक्का. 45 या धावसंख्येवर. थोडीशी पारी डगमगताना पाहतोय जय केदारनाथ भोले कोणकारुळ संघाकडून. नवीन फलंदाज शिवराज लाकडे. एकाच एक फलंदाज नक्कीच कोट्यामध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघाकडून. परंतु कोणत्याही फलंदाजाकडून तितक्या नावाला साजेसा खेळ
हा खेळताना पाहायला मिळत नाहीये. एक हाती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सुशांत रोहिलकर. 8 चेंडू 19 धावा, परंतु त्याच्याकडे देखील स्ट्राईक कमी पाहायला मिळते. चांगला गेम प्लॅन या ठिकाणी सायना लॉजिस्टिक संघाचा पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाज सुशांत रोहिलकर याला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवलं गेलंय आणि तदनंतर सामन्यावरती वर्चस्व. पुन्हा एकदा फटका सदलाय. पीओच्या हातामध्ये झेल पकडला जाईल. सुशांत रोहिलकर सुद्धा बॅक टू द पवेलियन. जय केदारनाथ भोले कोणकारुळ संघाकडून अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी सायना लॉजिस्टिक संघाकडून पाहायचा आहे. या 2 चेंडूंवरती कशा प्रकारे फटके सदले जातील. दोन्ही फ्रेश फलंदाज मैदानात दाखल पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 चेंडूसाठी नवीन फलंदाज शुभम पावसकर, पवन नाटेकर सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू फाईन लेगला चाललाय. पंच देखील आमच्या दिशेने वळतायत. हा अवांतर चेंडू आणि चौकार. एकूण 5 धावा पंजा ओढला गेलाय. अवांतर स्वरूपाच्या 5 धावा जमा होत आहेत. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. सांघिक जय केदारनाथ भोले संघाचं 50 धावसंख्या पूर्ण होते. अवांतर 5 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. पवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा सॅक्रिफाईस विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल शुभम पावसकर याची. शुभमला देखील माघारी परतावं लागेल. 8वा धक्का या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघाला 50 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज विवेक. अंतिम चेंडूसाठी विवेक चला धावत यायचंय. अंतिम चेंडूसाठी पाहायचंय. हो व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, क्लीन बोल्ड. शिवराज लाकडे बळी पडलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. 9वा धक्का. यू मिस आय विल डेफिनेटली हिट केलं गेलंय विकेटला पवन नाटेकर याच्या माध्यमातून. दुसरा सामना आपण पाहताय. विश्वजित पटेकर स्वस्तात माघारी परतला. 3 चेंडू 1 धाव. त्यानंतर निवास शिरगावकर देखील 2 चेंडूंवरती 2 धावा. मयुरेश वरवटकर 2 चेंडूंवरती 3 धावा. सुशांत रोहिलकर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 9 चेंडूंवरती 19 धावा, परंतु दुसऱ्या फलंदाजाने कोणत्या प्रकारची साथ पाहायला मिळाली नाही. अक्षय पवार 6 चेंडू 6 धावा. 5 चेंडूंवरती 11 धावा खेळला कौस्तुभ अडूरकर. तदनंतर कोणत्याही खेळाडूने अकाउंट ओपन करण्यामध्ये यश मिळालं नाही. एक्स्ट्रा धावा आपण पाहताय 8. एकूण सांघिक धावसंख्या 50. 51 धावाची उद्दिष्ट असणार आहे. तर गोलंदाजीचं पृथक्करण जय सायना लॉजिस्टिक. सुविचार वरवटकर 2 षटका हाताळली. 22 धावा खर्च केल्या गेल्या 11च्या सरासरीने. तर 2 गड्यांना माघारी पाठवण्यात यश मिळालं सुविचार याला. तर श्रवण लाकडे 1 षटक 7ची सरासरी. 1 गड्याला माघारी परतवलं. तर राज वरवटकर 1 षटक 10 धावा आणि पवन नाटेकर 1 षटक 11 धावा आणि 3 गडी बाद करण्यात यश मिळालंय. 9 गड्यांना माघारी पाठवण्यात यश मिळालंय. ते म्हणजे
सायना लॉजिस्टिक संघाला 51 धावांचं आव्हान असणार आहे. पाहायचं आहे हा 51 धावांचा पटला कशा प्रकारे केला जाईल सायना लॉजिस्टिक संघाकडून. आणि दुसऱ्या इनिंग साठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपल्या सोबत जोडले जातील गोपी जाधव सर. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण व्यासपीठाच्या दिशेने जोडले जातोय. आजच्या दिवसात गोपी जाधव सर, मी साईराज दाभोळकर आणि त्याचप्रमाणे आपल्या सोबत कारुळ गावचा आवाज देखील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जाईल. या ठिकाणी केतनजी पालशेतकर हे देखील उपस्थित आहेत. मी निकेश जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय केतन पालशेतकर यांचा आपल्या या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये स्वागत करायचंय. tenniscricket.in च्या माध्यमातून एका चांगल्या प्रकारे हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने जोडले जाऊ. या ठिकाणी केतनजी पालशेतकर हे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आवाज आपल्याला येणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. व्यासपीठाच्या दिशेनं केतनजी पालशेतकर यांचा निकेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान. वेलकम केतनजी. खूप खूप धन्यवाद. आयोजित मैत्रीची गाथा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी स्पर्धा, आपली स्पर्धा, आपली फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वामध्ये पहिल्या दिवसात आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. केपीएल ऍक्सिस ग्रुप जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. करायचं तर सर्वोत्तम करायचं. देवेंद्रजी आसकोलकर, कुणकारू गावचा आमचा हा मित्र. निकेतजी जाधव तरीबंदर, योगीराजी बावकर हेदवतड, विपुलजी पुवार बरवडे, शैलेशजी कुलकाड हेदवतड, मयूर जांबारकर नवानगर, समीरजी पिंपरकर हेदवतड, मुकेशजी आसगोलकर काताळे नवानगर, परेशजी बावकर हेदवतड, भूषणजी पालशेतकर हेदवतडचे आहेत, निकेतन नाटेकर दोबाबे, पवन खारबटकर बरवडे, जयदीप पालशेतकर कोंडकारू, कुंदनजी रोहिलकर, राजेश तुळसुणकर, आशिक अडुरकर,
अविनाश पटेकर, मंगेश सारंग सर, या सर्वांचं चांगलं योगदान. अनेक नावं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुर्तास दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पंच राकेश मोरे सरांचा इशारा आलाय दुसऱ्या डावाला. लेट्स प्ले. प्रणव आहे स्ट्राईक एंडला. स्थानिक खेळाडू, पहिलाच बॉल उडवलाय कव्हर्स मधून. क्षेत्ररक्षक धावेल, बॉल चाललाय आता डीप पॉइंट रिजनला. 2 धावा मिळतील. पहिल्याच बॉलवर प्रणव नाटेकर एक चांगला विस्फोटक खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो. त्याच्याबरोबर पियुष लाकडी, बरवलीचा खेळाडू आमचा चांगला मित्र आहे. सायना लॉजिस्टिकने पहिल्या डावमध्ये गोलंदाजी चांगली केली जय केदारनाथ बोलेच्या समोर. आता याला टार्गेटचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू, यावेळेला लाईन चांगले, एक पाऊल बाहेर काढलं. बॉलने टाटा बाय बाय करत असताना विचारलं असेल दुपारचं जेवणाचा प्लॅन केलाय काय प्रणव. एवढ्या जवळून निघून गेला आणि हा डॉट बॉल आहे. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा. चांगला डब्बा, अचूकता पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल हा बॉल. पुढचा चेंडू, बॅटची कड, शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर आहे, वेग वाढवलाय, गती सोबत नियंत्रण पाहायला मिळते. विकेट किपरच्या मागे शॉर्ट स्टॉप लावला गेलाय, तिथे चांगली फिल्डिंग केली जाते. अजून एक डॉट बॉल. गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये सुशांत रोहिलकर, नवानगर या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनने भरपूर पाठिंबा दिला. अखिल महाराष्ट्र मच्छीमार खलाशी महासंघाने पाठिंबा दिला. खारबी पतसंस्थेच्या सर्व आमच्या बांधवांनी मोठा पाठिंबा दिला. परेशजी बावकर, त्याचबरोबर मुकेशजी आजगोलकर, आशीर्वादजी बाबसकर या सगळ्यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये. आणि आता सामन्याला दुसऱ्या डावमध्ये सुरुवात होत असताना गोलंदाज तयार आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर प्रणव बीड झालाय. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. ओ यावेळेला लॅप शॉट करायचा प्रयत्न केलाय परंतु हा बॉल देखील डॉट बॉल चाललाय. अजून एक निर्धाव चेंडू. जय केदारनाथ बोले, कोण कारुड, वेणेश्वर भाटी या गावचा खेळाडू. अजून एक चांगला बॉल पहा. पंचांकडे आषाढभूत नजरेनं पाहिलं, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. ऍक्शन रिप्ले. टेनिस क्रिकेट .in वर पहा. थोडासा बाहेर आला, सफल झालाय परंतु सफल झालेला नाहीये. डॉट बॉल. 51चं टार्गेट आहे. अजून एक वाईड यॉर्कर, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल. पाय चाललेले नाहीयेत आणि बॅट देखील चाललेली नाहीये. तुमच्या हातामध्ये किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्व नाहीये, त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे महत्वाचं आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक संपलंय, धावा आल्या 2. सुशांतने पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना शांत ठेवलंय. फक्त 2 धावा दिल्यात. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. जय केदारनाथ बोले, वेणेश्वर भाटी गावचा हा संघ आहे. नरेशजी पाटील, निनादजी पाटील यांच्या मालकीचा संघ आणि समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे सायना लॉजिस्टिक बरवडे. योगेशजी हेदवकर साहेबांच्या मालकीचा संघ. सर्व संघ मालकांचं खूप खूप धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 2 आल्यात. आता आलाय कॅप्टन कौस्तुभ अडूरकर. स्ट्राईक इनला आहे पियुष लाकडी, आयकॉन बरवडी गावचा खेळाडू. समोर आहे कौस्तुभ अडूरकर, वेणेश्वर भाटीचा खेळाडू. आयकॉनच्या भूमिकेमध्ये या संघात आहे. संघनायक म्हणून त्यांनी चांगली छाप पाडली आहे, गोलंदाज म्हणून छाप पाडायची. पहिलाच बॉल पियुष साठी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. फिंगर रोल केली, कटरचा वापर केलाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, खडे दिन दहाडे येण्याचा प्रयत्न झाला. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय. आणि पहा काय लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं या संपूर्ण स्पर्धेचं. हिरवीगार गर्दाची झाडी उतेकर क्रीडा नगरीच्या
बाजूला. आणि या उतेकर क्रीडा नगरीवर रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कौस्तुभ तयार, स्ट्राईक एंडला प्रियोज, पहिल्या बॉलवर बीट केलंय, धावसंख्या 2 वर आहे. हा बॉल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चला, ये संपाय सिग्नल, वाईट बॉल, एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. सूरज भापकर सरांनी वाईटचा इशारा दिलाय आणि त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळेल. पहिल्या बॉलवर कौस्तुभ आडूरकरचं आम्ही कौतुक केलं, ते पचनी पडलेलं दिसत नाहीये. दुसरा बॉल त्यांनी थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त बळण मिळालं, वाईट बॉल होता. धावसंख्या 3. पुढचा चेंडू पियुषसाठी, यावीला कव्हर्स मध्ये खेळलाय, फटका हवेत आणि इथे पहा जगलिंग चांगलं केलं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, दुसरा प्रयत्न चांगला होता, अखेर बॉल थांबवल्या, हातातून निसटला. पहा कौस्तुभने दाद दिली, फिल्डिंग चांगली राहिली, झेल निसटला असेल. ऍक्शन रिप्ले पहा, मागे जात असताना कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण तो यावीला त्यामध्ये यश आलेलं नाहीये. सिंगल मिळते. प्रणव आता स्ट्राईक एंडला, धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 4. समोर आहे कौस्तुभ आडूरकर. प्रणव साठी पुढे टाकलाय, हेलिकॉप्टर, सर्जिकल हेअर स्ट्राईक केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हेलिकॉप्टर लँड केलाय. प्रणव नाटेकरच्या बॅट मधून देखना फटका, षटकार. वेलकम नकुलजी भंडारी, आपलं देखील स्वागत आहे. FCT 2025 मध्ये आपलं स्वागत. एक चांगले कॅमेरामन म्हणून त्यांची देखील ख्याती आहे, नवला इव्हेंटसाठी चांगलं काम ते करतात. वेलकम, आपलं स्वागत. आणि इथे व्हाईट बॉलचं सिग्नल आलाय, मागच्या बॉलवरचा दबाव पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा मध्ये भर पडते. प्रणव नाटेकर याच गावाला बिलॉंग करतो, याच क्रीडांगणावर त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलाय आणि त्याला माहिती आहे खडानखडा माहिती आहे या क्रीडांगणाची, आणि त्यामुळे कोणत्या दिशेने बाऱ्याचा वेग आहे, कसे फटके सजवायचे. परंतु यावेळेला बाहेर ठेवलाय बॉल, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी, गती थोडीशी कमी केली. फलंदाजाला बीट करत असताना बॉल गेलाय मागे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो, या बॉलचा थोडासा आपटलाय बॉल, तर त्यावर कोणती धाव आलेली नाहीये. चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये शान जाकर. अभिला फुललेनचा बॉल होता, सरळ बॅटने दिशा दिली आहे, अलॉंग द कार्पेट, बॉल जाईल लॉंग ऑफला. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जाहीर केला जाईल. तिथे देखील अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. 5 षटकांच्या लढती, आणि करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. APL ऍक्सिस ग्रुप. वाईड यॉर्कर, या चेंडूची चर्चा आहे. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता प्रियोज लाकडेने, पंचांनी त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण आता रिव्ह्यू घ्यायचा आहे का यावर चर्चा रंगली दोन्ही फलंदाजांमध्ये. मात्र पंचांनी हा डॉट बॉल सांगितलाय. तुर्तास रिव्ह्यू साठी दोन्ही फलंदाज तयार आहेत आणि अखेर रिव्ह्यू बॅटिंग टीम फलंदाजांनी घेतलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल, तिसरे पंच ऍक्शन येतील. व्हाईट बॉल साठी आता रिव्ह्यू घेतला गेलाय. धावसंख्या तुर्तास 12 वर पोहोचली आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल की हा डॉट बॉल असेल. ऍक्शन रिप्ले पहा, वाईड यॉर्करचा प्रयत्न थोडासा बाहेर आला होता पियुष लाकडे, आणि त्याला फॉलो केलं होतं इथे कौस्तुभने. त्यानंतर पंचाकडे त्याने आशाभूत नजरेनं पाहिलं, दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी. टेनिस क्रिकेट .in द्वारा आमचे तिसरं पंच तसल्या पडताळणी करतायत कैलासजी पिलनकर. कीप रोलिंग असं सांगत असतील. तेवढंच चांगला आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुमधुर संगीत आपण ऐकतोय. DJ सलमान यांचं देखील भरपूर कौतुक, त्यांची संपूर्ण टीम. आपले देखील FCT 2025 पहिल्या पर्वामध्ये स्वागत. आणि आता डिसिजन सध्या पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित 51चं टार्गेट. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे बॅटिंग टीमने आता हा रिव्ह्यू गमावलाय. तुमच्याकडे रिव्ह्यू इथून पुढे नसेल. शेवटचा बॉल ग्राह्य चेंडू आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा केस संपलाय.
वाईट यॉर्कर चांगला टाकला कौस्तुभने, एक षटकार प्रणवने त्याच्या विरोधात ठोकला, परंतु त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. लाईन थोडीशी बदलली, लेंथमध्ये बदल केला. 12 हे 6च्या सरासरीने 51चं टार्गेट आहे. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 39 धावा, म्हणजेच काय तर 13ची सरासरी आता गरजेची असेल. आमचे जे वर्ष इथे आहेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांचं गणित खूप चांगलं आहे. त्यांनी लगेचच सांगितलं की 18 बॉलमध्ये आता 39 पाहिजेत. गुणलेखक म्हणून काम करतायत. ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड घेतली, बॉल चाललाय इथून थर्ड मॅनला, तिथे फिल्डर धावतायत, तोपर्यंत फलंदाज धावलेत. 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा कॉल आहे आणि तो देखील पूर्ण केला जाईल. भाग मिल्का भाग, आखो ही आखो में इशारा केला गेला. एकमेकांना सांगितलं अभि नाही तो कभी नाही, धावायचंय, थांबायचं नाही. आणि 3 धावा बघता बघता डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोपर्यंत पूर्ण केल्यात. सध्या निकेतन नाटेकर आपल्या मोबाईलमध्ये देखील या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. चांगला बॉल हवेत आहे, बॅकफुट पॉइंट मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न चांगला केलाय तिथे झेल घेण्यासाठी. शिवदासने तो प्रयत्न केला, परंतु प्रयत्नाला थोडस अपयश आलं. शिवदास लाकडी अस्कुलीला बिलॉंग करतो हा खेळाडू. सध्या या संघामध्ये खेळतोय उंचावल्यांचा खेळ. एकावन्नचं टार्गेट, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल प्रणवसाठी. बॅकवर्ड पॉइंट, गल्लीमध्ये एक फिल्डर ठेवला गेलाय, शॉर्ट स्टॉप लावला गेलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट मध्ये फिल्डर आणला होता, तो पुन्हा आता स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर लावलाय, लॉंग ऑफ लॉंग ऑन, गोलंदाज तयार. ओ भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल, फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल पोहोचलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता गोलंदाजाने म्हटलं असेल आता मारून दाखव. एवढा चांगला बॉल टाकलाय त्यांनी, डॉट बॉल, 16 वर धावसंख्या, स्पीड ब्रेकर लागलाय. 51चं टार्गेट आहे, रिक्वायर्ड रन वाढेल. 15 बॉल मध्ये 35 धावा. प्रणव आहे मैदानामध्ये तोपर्यंत हे आव्हान भरपूर लवकर पूर्ण होऊ शकतं साईना लॉजिस्टिक साठी. पण दुसऱ्या बाजूला जय केदारनाथ भोले, वेनेश्वर भाटी, इथे मंकडेडचा प्रयत्न. डेड बॉलचा सिग्नल राकेश मोरे सरांचा. मालिकावीर साठी जे चषक आम्हाला पुरस्कृत केलेला आहे, कैलासवासी प्रज्योत बाबू, उदय मेहता यांच्या स्मरणार्थ, आणि ते आमचे पुरस्कर्ते आहेत प्रज्योत यांच्या स्मरणार्थ जे पुरस्कृत केलेलं आहे. प्रियाल झाकर, कोण कारुळ यांचं देखील स्वागत. प्रणवने जर 3 षटकार टोकली, नकुल भंडारी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 मारले तर 200 वर अजून एखादा शून्य येऊ शकेल. आमचे डीजे सलमान, आपल्याला विनंती, आमचा आवाज तुमच्यामध्ये पोहोचत असेल तर या. सलमानजींनी देखील भरपूर आम्हाला सहकार्य केलंय, त्यांचं देखील कौतुक आहे. ओ या बिला समोर एक्स्ट्रा कव्हरला, वाईट लॉंग आपण एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय, लांबी गाठलेली नाहीये, चांगला झेल. फलंदाज प्रियोचा संपेल खेळ, रोहित पाबसकरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. जी जाकर कोणकारू गावचे आमचे मित्र आहेत, या मंचावर सध्या या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं स्वागत, यथोचित सन्मान केला जाईल. या षटकानंतर समीरजी पिंपरकर यांच्या शुभास्ती तो सन्मान होईल. अतिथी देव भव, अनेक मान्यवर सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुनीलजी आडूरकर साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर समीर पिंपरकर मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक मान्यवर आहेत, आपल्या सर्वांचं स्वागत. प्रत्येकाचं योगदान खूप मोठं आहे. लोक आते गए और कारवा बनता गया.
फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक इनला दाखल झालाय निखिल लाकडे. निखिल डोरलेकर आहे, माफ करा, निखिल डोरलेकर, वरवडे गावचा खेळाडू. थोडस चेक केलं आमचा 12th मॅन जागृत आहे का. हा बॉल कव्हर्स मधून खेळलाय, बॉल हवेत, फिल्डर आहे, बॉल निसटलाय. प्रयत्न चांगले होते, कव्हर पॉइंट मधून कव्हर्स मध्ये धावत असताना बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामध्ये अपयश आलेला आहे. परंतु 2 धावा चित्त्याच्या चपळाईने ते पूर्ण केल्या. शेवटच्या बॉलवर मिळाल्या 2 धावा, 3 षटकांचा गेम संपलाय. एका बनाचा पाठलाग करत असताना 19 धावा आहे धाव फलकावर. आता लगेच जाऊया मंचावर, जिथे एक सन्मान आम्ही घेतोय. प्रियालजी जागकर कोण कारू गावचे आमचे मित्र आहेत. समीर पिंपरकर सरांना विनंती आहे की आपण आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रियालजी जागकर ज्यांच्याकडून मालिकावीरचा हा जो पारितोषिक आहे ते आम्हाला पुरस्कृत केलेला आहे, त्यांचा सन्मान करावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 19, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. आता इथून पुढे 32 धावा म्हणजे रिक्वायर्ड रेट 16च आहे. अजून एक दिग्गज खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटची अविरत सेवा केली, अनेक स्पर्धा गाजवल्या. कालिका माता दोपावी संघाला अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणारा खेळाडू परेश शिरगावकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. परेशजी शिरगावकर, आपल्याला विनंती, आपण मंचावर या. सध्या थोडेसे जायबंदी आहेत, हा लढवय्या खेळाडू आहे. आम्ही आशा करतो, आम्ही नेहमीच प्रार्थना करतो की आपण लवकरच आपल्या दुखापतीवर मात कराल आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळाल. वेलकम, आपलं स्वागत आहे FCT 2025 फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी या पहिल्या पर्वामध्ये. आपलं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. एकोणीसला 1, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 2 षटकांनी जिंकण्यासाठी 32 धावा. आता हे आव्हान थोडंसं कठीण झालंय. लहानपणी शाळेत असताना नवनीतचं गाईड आम्ही वापरायचो आणि त्या नवनीतच्या गाईडची एक टॅगलाईन होती, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. आता इथे सोपं अवघड झालंय. 51चं टार्गेट होतं, 12 मध्ये आता 32 बनवायचे. थोडासा कस लागेल, संघर्ष करावा लागेल. उंचावल्यांचा खेळ मध्ये थोडीशी हिरवळ पाहायला मिळते. KPL ॲक्सिस ग्रुपने वेगळीच किमिया, KPL ॲक्सिस ग्रुपची किमिया न्यारी, आणि त्यामुळे आमची स्पर्धा FCT लय भारी 16 पाहायला मिळतोय. त्यासाठी अनेकांचं योगदान आहे, त्या सर्वांचंच खूप खूप धन्यवाद. ज्यामध्ये अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ सीतारामजी पटेकर साहेब अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली विष्णूजी नाटेकर, विकासजी दाभोळकर, समीरजी दोपावकर, संदीपजी पालशेतकर, संतोषजी डोरलेकर, सत्यजीतजी आसगोलकर, प्रभाकरजी नाटेकर, गौऱ्याजी पावरी, विलासजी पटेकर, सतीशजी दोपावकर, जनार्दनजी शिरगावकर, रमाकांतजी बेंदरकर आणि लक्ष्मणजी पावसकर, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. शिवराज लाकडी, पहिला चेंडू लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. शिवराजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आसगोली गावचा खेळाडू जो दाखल झालाय. त्याचबरोबर चांगले योगदान खारबी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था संतोषजी पावरी साहेब अध्यक्ष आहेत, सुधीरजी वासावी उपाध्यक्ष आहेत, शैलेशजी कुलकांत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. परेश शिरगावकर वेलकम. क्रॉस बॅटने हा पंपूल करण्याचा प्रयत्न, जोखीम घेतली आहे. एसटी वर बॉल फेकलाय, पंचांकडे अपील केलं, स्ट्रॉंग अपील, पंचांनी नकार दिला. परेश शिरगावकर ज्यांचा मी उल्लेख केला, गुहागर तालुक्यातीलच नाही तर रत्नागिरीत एक नामांकित खेळाडू, एक हार्ड हिटर, कालिका माता दोपावी. या संघाला भरपूर वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व दिलं. त्याचबरोबर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब षटकार ज्यांनी ठोकला होता तो परेश गावकर सध्या मंचावर आहे, ज्याच्या चेहऱ्यावर आम्हाला स्माइल पाहायला मिळते. वेलकम परेश, आपलं स्वागत आहे. KPLचं पर्व जिंकण्यामध्ये देखील चांगलं योगदान दिलं होतं संघासाठी, असा हा गुणवान खेळाडू. पण मॅचच्या दिशेने जाऊया. अगू टप्प्याचा बॉल गुड लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केलाय, बॉल बाहेर निघालाय, पंचांकडे पाहिलं, पंचांनी नकार दिलाय, सफल झालाय.
त्यामुळे फॉलो केलंय. एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय ते मी रिव्ह्यू घेता येणार नाहीये बॅटिंग टीमला. प्रत्येक बॉल नंतर आता दबाव असेल, निर्धाव चेंडू दबाव बनवतील. 20ला 1. आता चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 30 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. इथून देखील षटकार चौकारांची आतषबाजी गरजेची राहणार आहे. पहिला बॉल त्यामधला उडवलाय गाव कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधून टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. षटकार FCT षटकार. यांचं आपण सुमधुर संगीत ऐकलं. गोड गळ्याचे गायक गुहागर नाही तर रत्नागिरीतील एक दिग्गज ऑलराऊंडर शैलेशजी कोलकाट यांच्या सुमधुर आवाजातून या स्पर्धेचं फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. आणि सध्या 2 मित्र चर्चा करतायत. तो सन्मान देखील केला जातो एका मित्राकडून. एका मित्राचा परेश यांचा सन्मान करणारा आहेत शैलेश. 2 मित्र 2 दिग्गज, दोनो भाई दोनो तबाई असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये तेवढा चांगला बॉल, परंतु बाह्य मंचावरचं दृश्य पाहायला मिळतंय. परेश शिरगावकर यांचा हा सन्मान शैलेशजी कोलकाड यांच्या शुभ हस्ते. चेहऱ्यावर हास्य आहे, समाधान आहे. हा क्रिकेटचा सन्मान आहे. मैत्रीची गाथा जपणारी स्पर्धा, सामाजिक बांधिलकी जपणारी ही स्पर्धा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्करचा प्रयत्न. याबीला व्हाईट बॉलचं सिग्नल. आमचे सूरज बापकर सर याबीला थोडंसं एक्सरसाइज करतायत. समांतर हात त्याने केलेत. अमांतर धाव मिळाले. बरोबर धाव फलक चाललाय 27 वर. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 26 धावांची गरज आहे. 24 धावांची गरज आहे. ओ फुल टॉस वर पाठवलाय. क्रॉस बॅटने डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. FCT षटकार आलाय. आपण पाहिला 1 बॉल मध्ये धावा पाहिजे होत्या 7. त्यावेळेला तो सामना जय महाकाल भोलेने गमावला. जय श्रीरामने तो सामना जिंकला. आणि आता या सामन्यामध्ये देखील तशीच रोमहर्षकता निर्माण झाली. उत्कंठा वाढत चालली आहे. डगआउट प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इतर आमच्या समाज बांधवांची खासियत आहे. चला शेवटचे 6 चेंडू इथे टाकायचे. वेळेचं बंधन असेल. मयुरेश बरवडकर गावडे आंबेरेचा खेळाडू. आवाज परिसरातील गावडे आंबेरे गाव तिथून हा खेळाडू या संघामध्ये दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी. आता 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. समोर आहे फलंदाज प्रणव नाटेकर. या मैदानावर घरच्या मैदानावर खेळतोय. अद्याप त्याची बॅट बोललेली नाहीये. 14 बॉलमध्ये 14 वर खेळतोय. षटकार चौकारांचा दुष्काळ आज त्याच्या बॅटने पाहिलाय. परंतु हा खेळाडू देखील मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. वेलकम मंदार भाऊ, आपलं स्वागत. चला फार वेळ घेऊ नका. पंच चर्चा करतायत. रिव्ह्यू पाठवले की तिसरे अंपायर, तिसरे पंच. थोडीशी चर्चा रंगील. सहा चेंडूने 18 धावा. 51चं टार्गेट सायना लॉजिस्टिक्स साठी जय केदारनाथ भोले. यादी जय महाकाल भोले हा संघ आपण पाहिला. आता जय केदारनाथ भोले संघ पाहायला मिळतोय. निकेश जाधव यांना आपण पाहतो. प्लेस डगआउट मध्ये जाऊन खेळाडूंची व्यवस्था उत्तम आहे का हे पाहिलं जात आहे. प्रत्येक आमचे केपीएल ॲक्सेसचे सहकारी सदस्य
प्रत्येक गोष्टीवर योग्य ते लक्ष देत आहेत. योगीराज बावकर यांची भरपूर धावपळ पाहायला मिळते. परेशजी बावकर गेले अनेक दिवस सातत्यपणे या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत पाहायला मिळाली. 2 धावांची पेनल्टी. पंचांनी जर तुम्हाला वॉर्निंग दिलेली असेल तर तो निर्णय तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. आपण सुज्ञ खेळाडू आहात. प्लेइंग सिच्युएशन मध्ये तुम्ही सराव करू शकत नाही आणि त्याची जर तुम्हाला पूर्वसूचना दिलेली असेल तर त्यावर पंचांचा निर्णय हा ग्राह्य असणार आहे. सहा बॉलमध्ये आता 16 धावांची गरज असेल. 51 धावांचं लक्ष आहे. 35 धावा धाव फलकावर. 4 षटकांचा की संपलाय. प्रणव खेळतोय 14 बॉलमध्ये 14. निखिल खेळतोय 5 बॉलमध्ये 14 वर. आणि जर 3 षटकार मारले तर भंडारी यांच्याकडून नकुल भंडारी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. प्रणव नाटेकर साठी 6 बॉलमध्ये 16 बनवायचे. स्ट्राइक इनला आहे प्रणव. समोर आहे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न ते पहा. विकेट बहाल करावी लागेल. नॉन स्ट्राइक इन म्हणून निखिल निघाला. त्याने 5 बॉलमध्ये 14 कडे अखेर 15 चेंडूमध्ये 14 धावा काढून प्रणव नाटेकरला आपली विकेट बहाल करावी लागते. ऍक्शन रिप्ले पहा. भन्नाट वेग. रफ्तार से गिरफ्तार. वेगावर स्वार झाला आणि पहिल्या चेंडूवर आले विकेट. धावबादची विकेट. फलंदाज बाद. हे दौतड गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सुनीलजी आडूरकर साहेब यांचं देखील आगमन झालंय, जे नेहमीच आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य करतात. कोणती स्पर्धा असली की त्यांचं सहकार्य पाहायला मिळतं. या साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि अनिलजी नाटेकर बरवडे यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. योगीजी बावकर यांच्या शुभ हस्ते ते सन्मान केले जातील. धन्यवाद. आता मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज श्रवण लाकडे.
उल्लू फुल टॉस होता, एक्स्ट्रा खबरला. हातातून बॉल निसटलाय, बंदुकीतून गोळी निसटावी हाताला चाटून गेलाय बॉल. आणि इथे एक धाव मिळते. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर धाव आलेली नाहीये, तिथे धाव बाद झाला. आता दुसऱ्या बॉलवर एक धाव आली आहे. श्रवण लाकडी स्ट्राईक एंडला आला. हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील भरपूर ताकद आहे. आयकॉन आहे या टीमचा, बरवडी गावाला बिलॉंग करतो. आणि आता चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा. टेन्शनचं काम आहे, टेन्शनची मात्रा. ही फ्रेंडशिपची यात्रा आहे, यात्रेचा सोहळा इथे रंगलाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात, अजूनही भरपूर धावा बनवायच्यात. तिथे देखील पहा धाव घ्यायची होती. अखेर या बॉलवर देखील धाव बाद झालाय. फलंदाज बाद होणार आहे. श्रवण लाकडे आल्या पावली शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद. खेळाडूंनी समोर आहे मयुरेश बरबटकर, दोघे सख्खे भाऊ आहेत, एकमेकांच्या विरोधात आता मैदानात पाहायला मिळतील. हे दृश्य आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिशेल मार्श आणि शॉन मार्शच्या दरम्यान पाहिलं होतं. इथे आता शुभेच्छा आणि समोर आहे मयुरेश बरबटकर. या दोन बंधूंमधलं हे बॅटल ओव्हर द विकेट. नॉन स्ट्राईक एंडला शुभेच्छा. मात्र हा बॉल लो फुल टॉस होता, फुल लेंथ टाकला होता, त्याला लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. लॉंग ऑनला जाईल बॉल. तिथे फिल्डर आहे, थ्रो थोडासा ओव्हर थ्रोच्या रूपाने जातोय, पण यष्टीरक्षक तिथे विश्वजित तयार आहे, त्यांनी बॉल थांबवला. तोपर्यंत सिंगल मिळते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 14. 3 चेंडू आणि 14 धावा. आज कोणता 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 14 धावा. 51 धावांचं लक्ष होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हे अवघड झालंय. आणि आता इथून हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. एखादी चूक झाली तर कमबॅक होऊ शकेल. पुन्हा अजून एक चांगला बॉल पेश केला आणि इथे पहा वेगाने धाव घ्यायचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट मिळणार आहे धावबादच्या रूपाने. फलंदाज बाद झालाय. वेलकम आदरणीय सत्यजित दादा हसगुलकर. हे क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहे. नुकतंच आपण पाहिलं KPL खारवी प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा विजेता संघ राहिला. आदरणीय सत्यजित दादांचा संघ या स्पर्धेसाठी जय बोले बोर्ड यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देणगी स्वरूपात आम्हाला ते पारितोषिक दिलं गेलंय, त्यासाठी देखील आपलं खूप खूप धन्यवाद. आता शेवटचा बॉल या सामन्यामध्ये शिल्लक आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 14. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसरा सामना इथे रंगत असताना टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर निघतोय. डॉट बॉल आणि बरोबरच हा सामना इथे संपुष्टात आलाय. बॅटिंग टीमने याआधी रिव्ह्यू गमावलाय, तुम्ही आता रिव्ह्यू नसेल, आणि बरोबरच हा सामना इथे जिंकलाय जय केदारनाथ भोले संघाने. 13 धावांनी हा सामना जिंकला. अभिनंदन जय केदारनाथ भोले. हार्ड लक साईना लॉजिस्टिक. आणि यानंतरचा सामना असेल जय महाकाल भोले विरुद्ध साईना लॉजिस्टिक. या दोन टीमच्या दरम्यान चला लगेच टॉस साठी दाखल व्हा. तिथे प्रेझेंटेशन देखील होईल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 13 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. 51चं टार्गेट होतं आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साईराज दाभोळकर आपल्यासोबत जोडले जातील. आणि यानंतरचा सामना जसा सुरू होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर ऐकूया केतन पालशेतकर या युवा आमच्या समालोचक मित्राला. थँक्यू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर सुशांत रोहिलकर, नवानगरचा खेळाडू. जय केदारनाथ भोले बेनिश